नमस्कार, मी दादा सुकन्ये. 24 तासातील हवामान अंदाज पाहूया. संपूर्ण विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे. त्यामुळे पावसाचा जोरही चांगला आहे. आणि आज रात्रीतून चंद्रपूर इकडे उत्तर महाराष्ट्र प्रभावी ठरणार आहे नाशिकपर्यंत. नाशिक, पालघर वगैरे आहे त्या पुढच्या मुंबई, नाशिकच्या उत्तर बाजूने जळगाव हा प्रभावित ठरणार आहे. तिथून सांगली, परत इकडे खाली सोलापूरच्या साईडला सुद्धा बऱ्यापैकी पावसाची रिपरिप लागून राहणार असे दिसते. कोकणपट्टीतसुद्धा पावसाची रिपरिप आहे. एकंदरीत उत्तर भारतातून उद्याही महाराष्ट्रातून उद्याही चंद्रपूर, अकोला, जळगाव ह्या भागातून कमी दाबाचे क्षेत्र असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कमी दाबाचा प्रभाव राहणार आहे. जास्ती करून वाऱ्याचा प्रभाव इकडे दक्षिण महाराष्ट्राकडून जास्त जाणवत आहे. त्या सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि इकडे कोकणपट्टी साईडला जाणवतो आहे. 24 तासात पाहायला गेलं तर संपूर्ण कोकणपट्टीमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोल्हापूरच्या पश्चिम बाजूने संपूर्ण घाट परिसराच्या पश्चिम बाजूला मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे. आणि गोरेगाव, मुंबई, पालघर, कल्याण, डोंबिवली ह्याही भागातून मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे. पुणे, जेजुरी या पूर्व साईडला हलका मध्यम पाऊस पडायची शक्यता आहे. म्हणजे पावसाची रिपरिप लागून राहणार आहे. नाशिक, मनमाड ह्या भागातून सुद्धा पावसाची रिपरिप लागून राहणार अशी दिसते. इकडे धुळे, पालोरा, जळगाव परिसरातून मध्यम ते जोरदार पाऊस पडायची शक्यता उद्या दिसून येत आहे. संपूर्ण मध्य महाराष्ट्रात पावसाची रिपरिप राहणार आहे. कमी अधिक प्रमाणात मोठ्या सरी याची शक्यतासुद्धा दाखवत आहे. त्यानंतर मध्य महाराष्ट्राच्या पूर्व बाजूस म्हणजे मराठवाड्या साईडला पाहायला गेलं तर सांगली जतपट्ट्यासुद्धा आणि सोलापूर, चंद्रपूरपर्यंत पावसाचा जोर बऱ्यापैकी चांगला राहणार आहे. विदर्भ पट्ट्या संपूर्ण पावसाचा जोर चांगला आहे. आणि मध्य मराठवाड्यातसुद्धा आणि विदर्भ पट्टा ह्या भागात पावसाचा जोर आणखीन तीव्र होऊन मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे. त्यातल्या त्यात लातूर, सोलापूर आणि चंद्रपूर ह्या परिसरातून, अमरावती या भागातून पावसाचा जोर मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता दाखवत आहे. आणि पुसाड तेलंगणा परिसर ह्याही भागातून पट्टा पावसाचा जोर चांगला दिसून येत आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि मोठे व्हिडिओ पाहण्यासाठी फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज पहा. धन्यवाद.